शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांची हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लोकसंगीताचा आणि लोकपरंपरेचा वसा आणि वारसा पुढे नेणं हे खरं तर महाराष्ट्रातल्या अनेक कलावंतांचं ध्येय आहे. आणि असं ध्येय असणारे दोन उत्कृष्ट कलावंत आज आपल्यासोबत आहेत. पुन्हा एकदा उर्मिला धनगर आणि नंदेश उमप, दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत आहे. नंदेश, आपण लोककला, लोकपरंपरा, लोकसंगीत असं म्हटल्यानंतर अर्थातच नेहमी बाबांचं नाव पुढे येतं. आणि जसं मागच्या भागाची सुरुवात आपण बाबांच्या एका गाण्याने केली होती, गणाने केली होती, हे जे सादरीकरण आहे, या सादरीकरणामधल्या काही गोष्टी सहज तुला तर कळल्याच असतील, कारण त्यांच्या बरोबर तू अनेक वर्ष राहिलास. बिलकुल. पण त्यांनी असं काही बसवून सांगितल्या का गोष्टी कधी? नाही, काय होतं की मी नेहमी म्हणतो की माझ्या आयुष्यात दोन रंगमंच आले. हा, एक तो आपण जो व्यासपीठावर असतो, रंगमंचावर मी सादरीकरण करतो ते, बरोबर. आणि दुसरं सादरीकरण माझ्या घरात. कारण आयुष्यभर आम्ही असा एकही दिवस गेला नाही जिकडे आमची रिहर्सल नाही झाली ताई. कुठे ना कुठेतरी कार्यक्रम, कधी ना कधीतरी काही ना काहीतरी निघायचंच. त्याच्यामुळे इतकं शिकायला मिळायचं बाबाबरोबर की कोण ना कोणतरी यायचं. गाण्याच्या रिहर्सल्स, रेकॉर्डिंगच्या रिहर्सल्स, शूटिंग असतील किंवा दूरदर्शनचे अनेक कार्यक्रम तेव्हा सुरू होते. अनेक बाबांचे शाहिरी कार्यक्रम सुरू झाले, कव्वालीचे कार्यक्रम सुरू झाले, काही ना काहीतरी. तर त्याच्यामुळे बाबाकडे बसून गझलचा अँगल काय, मग ती शब्दरचना कशी कशी, गझल कशी बोलावी, बघा गझल कशी गावी नाही तर गझल कशी बोलावी, काव्य कसं वाचावं, गीत कसं वाचावं, हे बाबांनी शिकवलं. म्हणजे त्या वाचतानाच तुमच्यामध्ये रिदम आला पाहिजे. म्हणजे आता हे संगीतकार मंडळी करतात, संगीत करतात, तर ते काय करतात, त्यांना ते वर्ड्स, शब्द कळले पाहिजे, शब्दांचं वजन कळलं पाहिजे. हे बाबाकडे बसून म्हणजे त्याने असं शिकवलं नाही. शास्त्रीय संगीत गंडा बांधून शास्त्रीय गायकाकडे विद्यार्थी शिक्षण घेतात, पण खऱ्या अर्थानं मी ते शिक्षण माझ्या घरी घेतलेलं आहे. एका अर्थानं मी गुरु शिष्य परंपरा काय असते हे मी घरात बघितली आहे. कारण त्याच्या मांडीवर बसून 7 वर्षाचा असताना मी शिकलोय. आणि याच दूरदर्शन मध्ये आता मला 40 वर्ष झाली, मी वयाच्या 7 वर्षापासून या दूरदर्शन मध्ये येतोय आणि बाबा सोबत त्याचं ऐकतोय. मी त्याला असा आधी लहान असताना असा बघून ऐकायचो, ते आजही मी त्याला असं बघून ऐकतोय आणि त्याच्या सोबत गातोय. इतका कमालीचा बाबा होता. कारण त्याने छोट्या छोट्या गोष्टी, फक्त गाणं नाही शिकवलं, तर आम्हाला समाजात कसं राहायचं, म्हणजे कसा एक तू माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून कसा होशील, याकडे माझ्या आई बाबांना मला खूप लक्ष देऊन आम्हा सगळ्या भावंडांना शिकवलं की तुम्ही आधी माणूस व्हा रे. कलाकार आणि कोण जात पात धर्म पंथ हे सगळे बात बाकी बात आहे. आधी कलाकार व्हा, चांगले माणूस व्हा, ते तुमच्या कलेमध्ये उतरतं. ह्या गोष्टी बाबाने खूप खूप आम्हाला शिकवल्या. आणि घरातनं गाणं, त्याच्यामुळे पोवाडा काय, गोंधळ काय, भारुड काय, या लकबी. आता कोळी स्टाईल वेगळी आहे. आता गोंधळ, अरे जोगवा मागते मी मागते, आता एखादा गाईल जोगवा मागते मी मागते जो. आता यातल्या गंमत काय आहे, यातली फिलिंग, अरे जोगवा मागते मी मागते, वाडगमाय जोगवा वाडगमाय जोगवा वाडगमाय जोगवा तू वाडगमाय जोगवा. आता या गोष्टी गोंधळातल्या, जोगव्यातल्या, ह्या बाबांना शिकवल्या. त्याच्यामुळे मला सांगायला आणखी एक गोष्ट आवडेल की गोंधळामध्ये झोल करून गाणारं
हे उमुक कुटुंब असेल, अच्छा. हे उदेश असेल किंवा बाबा असेल, तर तो माझ्या आईचा गोंधळ बोलताला वर आता बोलताला वर संबळ हा ताल आहे. बोलताला वर संबळ माझ्या हा जो वा. ही जी गंमत आहे, ही जी लयकारी आहे, आंदोलन आहेत त्याला एक आंदोलन आहे, प्रकारची. तर हे नंतर मी अजून थोडस आत्मसात करून अजून त्याला थोडस वेगळ्या वळणानं तो असं येऊन समेवर ठेवायचं. वा. जसं शास्त्रीय आपण गीतामध्ये वळण त्याला देऊन समेवर आणतो, त्या पद्धतीनं त्यांच्याकडनंच आम्ही शिकलोय. वा वा. पण बाबांची म्हणजे जसं फुबाई फू असेल किंवा जांभूळ आख्यान तू पुढे नेलंस तेही आहे, पण अशी एखादी कलाकृती की जी तुला स्वतःला आवडली, की म्हणजे सगळ्यात उत्तम आहेत पण आपण तरी म्हणतो ना की ही आपल्या हृदयाच्या जवळची असते, अशी एखादी? बाबाला खूप आवडणारी गोष्ट होती, पण हा. ती शक्यतो आम्ही त्याला सादर करू देत नव्हतो. ती अच्छा. म्हणजे बोबडी गवळण. बरं. पण ही तुंबडी त्याने लिहिली. हा. आता गाण्यांची गोष्ट आपण हो. आपला कार्यक्रम आहे, खरंय. आणि ताई तुला सांगतो की या महाराष्ट्रामध्ये कॉस्मोपॉलिटन मुंबईमध्ये खूप कमी शाहीर असतील, खूप कमी कलाकार असतील ज्याने नवीन नवीन आयाम दिले लोककलेला किंवा शास्त्रीय संगीतामध्ये. अनेक जसे तुम्ही राग आणता, अनेक रचना आणता, बंदिशी आणता, तसे बाबाने अनेक लोककलेमध्ये प्रकार दिले. मग तो बोबडी गवळण असेल, मग तुंबडी असेल, अनेक जोगव्यातले अनेक प्रकार असेल, गवळणी अनेक आणल्या असतील. ह्या प्रकारामध्ये बाबाला बोबडी गवळण म्हणजे तो एक वरच्या लेवलला निघून जायचा. तो पेंद्या व्हायचा, आणि समोरचा कृष्ण आहे आणि तो पेंद्या आहे, बाजूला तू आहे ताई, त्याला काही भान नसायचं. म्हणजे ते सादरीकरण करून आल्यानंतर एक 15 मिनिटं तो स्वतः नसायचा. हे मी नाही तर अनेकांनी आजमावलंय. इव्हन जांभूळ आख्यान पण जेव्हा तो द्रौपदी करायचा, तो द्रौपदीतनं कसा बाहेर येत असेल, मला अजूनही पडलेला प्रश्न आहे. कारण तो एकदा त्या भूमिकेत गेला, तिथून सूत्रधारातनं गाण्यातनं परत नाचायचं, तिथून परत पदर घेतली की द्रौपदी झाला. म्हणजे हे काय रसायन होतं मला माहित नाही, पण त्याचं आवडतं हे बोबडी गवळण असावं, त्याच्यामुळे तो खूप असा. आणि त्याचं एक कारणही सांगतो मी. कारण नायगावमध्ये जेव्हा बाबा होता जन्माला तिथे, तर तिथे नायगावमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असायचे. त्यात पहिला वेश त्या मामाने त्याच्या कुठला घातला असेल बाबाला, तो कृष्णाचा. आणि तेच सेम माझ्या वाटेला आलं. कराडमध्ये कार्यक्रम होता, मी 7-8 वर्षाचा असेल. बाबानं तोच वेश माझ्या अंगावर चढवला आणि मला अभिनय करायला लावलं. जे त्याच्या आयुष्यात घडलं ते पुन्हा एकदा फिरून माझ्या आयुष्यात येतंय की काय, असं मला नेहमी वाटतं. नक्कीच ते वर्तुळ पूर्ण ज्याला म्हणता येईल तसं झालेलं आहे. ऐकूया आपण ती, कारण तू तितकीच उत्तम सादर करतोस, आम्हाला सगळ्यांना माहितीये. तुझी बातमी मला ऐकू येते बलका. आलेलं पुन्हा कोणाला कितना काय झालं सांगू. हले दाय बा कितना हले दाय बा कितना आता गेल्या मी येईना तुमच्या संगतीले बा. दाय बा कितना आता गेल्या मी येईना तुमच्या संगतीले बा. हले येईना तुमच्या संगतीले बा. येईना तुमच्या संगतीले बा. येईना तुमच्या संगतीले बा. दाय बा कितना आता गेल्या मी येईना तुमच्या संगतीले बा. तुमच्या बरोबर काय झालं सांगू. हाले एक दिवशी होते मायन गाईता
आता खलवत खाल्ला बा हान थंब्या पोलांना लोटी लोटी दिला हान मला तर थितभल दिला लेवा हान थंब्या पोलांना लोटी लोटी दिला मला तर थितभल दिला लेबा मी तर मागाया गेलो लेबा मी गेलो तो मागाया हान मी तर मागाया गेलो लेबा मला तर मुटकून धरलं लेबा डुब 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 मारलं लेबा म्या बुंद 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 लल्लो लेबा काय बा कितना आता गल्या मी येईन तुमच्या संगती लेबा काय बा कितना आता गल्या मी येईन तुमच्या संगती लेबा काय बा कितना आता गल्या येईन तुमच्या संगती लेबा निशब्द एवढंच खरं तर यानंतर म्हणता येतं. मला वाटतं तो थोडा वेळ तुलाही लागेल त्यातनं बाहेर पडायला, जे बाबांचं व्हायचं तसंच कुठेतरी होतं. कारण ही बोबडी गवळण तूही ज्या पद्धतीने सादर करतोस, म्हणजे आत्ता अगदी छोटीशी झलक होती पण आमच्या डोळ्यात पाणी आणलंस तू. ती ते भाव आहे, ते शब्द आहे, ती गोष्ट आहे, कदाचित ती पुढे नेण्याचं काम खरं तर तू करतोस. मला असं वाटतं की तू थोडासा रिलॅक्स हो. गोष्टी गाण्यांच्या हे समाधान असतं उर्मिला. मला असं वाटतं की कलावंताला हे आपण सादर केलेल्या गोष्टीतलं समाधान जे आहे ते मिळत असतं. तुला असा समाधानाचा क्षण आज कोणता आठवतो जर तू सगळ्या आपल्या गाण्यांकडे पाहिलंस तर? खरं तर सांगायचं तर दादाला खरंच म्हणजे कृपा असते ना एक निसर्गाची, तशी आहे त्याच्याकडे की बाबांचा आशीर्वाद आहे त्याला आणि त्या सगळ्या प्रवासाचं त्याच्यावर एक हे काय म्हणता येईल त्याला प्रभाव आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे खूप असं खरंच आहे म्हणजे सांगण्यासारखं. आपल्यालाही खूप मस्त दादा. आणि माझ्याकडे म्हणाल तर मला सांगायला आवडेल की सुरुवात उत्तराताई प्रत्येकाची ह्या दूरदर्शन पासून झालेली आहे. नक्की. आणि मलाही सांगायला आवडेल की मी इथे याआधी येऊन गेले आहे काही वर्षांपूर्वी. कोणत्या कार्यक्रमात आली होतीस? मी सह्याद्री अंताक्षरी. अच्छा. आणि नंतर म्युझिक कॅफे म्हणून कार्यक्रम व्हायचा. त्यावेळेला पण माझं पहिला क्रमांक आला होता त्या कार्यक्रमात. प्रभा अत्रे आल्या होत्या आणि त्यांच्या हस्ते मला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं होतं. सो असे खूप त्या म्हणजे समाधान जे आहे ना ते आपण असं मोजू नाही शकत. मला असं वाटतं ते त्या वेळेचं समाधान शेवटी वेगळं असतं. मग पुढे जाऊन मग माझ्या करिअरच्या प्रवासात म्हणाल जिथून खरी सुरुवात झाली, जे मी फायनलला गायले त्या रियालिटी शो मध्ये, ते समाधान काहीतरी वेगळं होतं. एवढा जनसमुदाय आपल्यासाठी येतो निव्वळ आणि आपल्याला इतकं तो प्रोत्साहन देतो, आपण जिंकावं म्हणून त्याला एक वाटत असतं. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. हे वेगळंच समाधान आहे. किंवा फॅन्स जेव्हा नंतर भेटतात आपल्याला सांगतात की तुम्ही नाही जिंकले नसतात तर आम्ही खूप हे करत होतो वगैरे. म्हणजे असे खूप असतात. कोल्हापूर आहे, गोवा आहे, म्हणजे खूप ठिकाणची माणसं आपल्याशी या गाण्याच्या निमित्ताने जोडलेली असतात. कारण कलाकार म्हणून प्रेम असतं तुमच्यावर. खरंय, ते रसिकांचं निरपेक्ष प्रेम असतं. पण या सगळ्या प्रवासात पहिला अल्बम हा कधी झाला? म्हणजे चित्रपटातली गाणी हा तर एक वेगळा प्रवास आहे, पण पहिला सोलो अल्बम असणं हे पुन्हा समाधानाचा एक वेगळा क्षण देऊन देणार आहे. त्या अल्बम बद्दल जे प्रत्येकाचं स्वप्न असतं मला वाटतं प्रत्येक गायकाचं की आपला एक तरी सोलो अल्बम असावा. करेक्ट. होतं ते खूप आधीपासून होतं. पण जेव्हा यशवंतराव हा चित्रपट आम्ही केला त्याच वेळेला मी ती संधी साधली आणि मोडक काकांशी बोलले आणि मी त्यांना सांगितले की मला काका तुमच्याबरोबर अल्बम करायचं आहे. आणि त्यांनी खूप छान पद्धतीने स्वागत केलं त्या गोष्टीचं. महानूर काकांनी माझ्यासाठी 8 नवीन गाणी लिहिली. काय सांगते? त्याचं अरेंजमेंट आपले नरेंद्र भिडे काका त्यांनी केलं. म्हणजे इतकी दिग्गज माणसं मला त्या अल्बमसाठी मिळाली. तो अल्बम म्हणजे माझ्यासाठी मी आशीर्वाद मानते, जो मला कायमस्वरूपी राहणार आहे माझ्याकडे. त्याच्यानंतर मला माहित नाही आता मी करेन पुन्हा नाही करेन, पण गंध मातीचा हा अल्बम माझ्यासाठी आशीर्वाद आहे. त्याच्या उद्घाटनाला देखील इतकी मोठी माणसं माझ्या बरोबरीला होती. म्हणजे यशवंत देव आले होते, अशोक पत्की काका होते, म्हणजे आपले अमर हळदीपूर सुद्धा आले होते.
इतकं सुंदर म्हणजे हे जे काही आहे ना म्हणजे हे आशीर्वाद म्हणजे आयुष्यभर पुरणारे असे खरंय, आहेत आणि तो खरंय. अल्बम मग त्यानिमित्ताने खूप आणि खास नादू महानोरांचे शब्द आणि आनंद मोडकांचं संगीत म्हणजे इथेच खरं तर एक समृद्ध परंपरा आपल्या समोर येते आणि त्यात तुला तुझं स्वर त्याच्यामध्ये जोडता आला. खरंच त्यातलं एक खूप गाणं छान. आहे भरलं आभाळ. हा तर भरलं आभाळ पावसाळी पाहुणा. नाही 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 हा, हे अच्छा. वेगळं भरलं आभाळ आहे. बरं त्या गाण्याची आठवण सांगायचं तर जेव्हा ही प्रोसेस सुरू होती चाल लावणं किंवा ट्रॅक करणं ह्या सगळ्यासाठी मी आनंद काकांकडे 8 दिवस राहिले होते बरं हो, का. बरं. त्यांनी मला ते खास हे केलं होतं की नाही बदलापूर जसं नंदेश मगाशी म्हणाला कलाम. की पुण्यात येऊन थांब तू अरे. तसं झालं हे. आणि खूप सुंदर माणूस होता. क्षण असतात हो हे पुन्हा नाही आता आयुष्यात म्हणजे खरंय. येणार. त्यावेळेला मग ही जी चाल लावण्याचं जे काम चालू होतं त्यावेळेला मला ती चाल इतकी ना आवडली नव्हती. अच्छा. तर ते त्यांना म्हणजे आपण आता ती इतकी मोठी व्यक्ती पण ते माझं काय ना की माझ्या चेहऱ्यावर दिसतं ते ते मला लगेच म्हणले हे आवडलं नाही वाटतं तुला ना आणि मग त्यांनी पुन्हा नवीन चाल केली माझ्यासाठी क्या म्हणजे बात आहे. आणि त्या गाण्याला सागरिका अवॉर्ड सुद्धा मिळाला वा, त्या वर्षी. वा. इतकं मोठं मन लागतं आणि कलावंताचं आणि इतक्या मोठ्या कलावंताचं इतकं म्हणजे ओपन राहणं आणि तुला विचारणं की हे आवडलं नाही तर पुन्हा नाही बांधणं. मला स्नेह जो मिळाला ना ते खरंच आहे. मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी खूप. ऐकवशील एखादं? Yes. तेच मला वाटतं ऐकवलंस तर. हो भरलं आभाळ भरलं आभाळ शिवारात भरलं पीक पाणी भरलं आभाळ शिवारात भरलं पीक पाणी पाखरांच्या चोची गातात नवी गाणी पाखरांच्या चोची गातात नवी गाणी भरलं आभाळ. आभाळ भरून आल्यासारखं बिलकुल, वाटलं. आणि मनाची आंदोलनं असतात तशी ही शब्दांची आंदोलनं सुद्धा स्वरांची आंदोलनं सुद्धा आपल्याला शब्द सुरातनं दिसत राहतात. हे जेव्हा आपण म्हणतो की सोलो अल्बम आणि मग नंतर पुढचा टप्पा काय ही जी एक कलावंताच्या मनामध्ये जाणीव असते तर त्यातनं चित्रपटातली काही गाणी वेगळी अशी तुला मिळाली. त्याच्याबद्दल काही सांग ना. काय कोणती वेगळी गाणी की जी आजही खूप छान आठवत आहेत आणि लोकांनी त्याला प्रेम दिलंय त्या गाण्यात? हो मला वाटतं गुलाबाची कळी त्यानंतर लगेच बरोबर आलं जे मला वाटतं म्हणजे मला फक्त 4 त्यातही ओळी गायला मिळाल्या पण ते गाणं माझं म्हणूनच ओळखलं जातं म्हणजे तुझंच गाणं आहे गुलाबाची कळी. बरोबर. आणि त्या गाण्याचा किस्सा असा की अमित राज त्यांच्याबरोबरची मी 2 गाणी केली. त्यांचा अनुभव असा आहे त्यांच्याबरोबर काम करण्याचं की ते एकदम अचानकच आपल्याला सांगितलं जातं की उर्मिला अरे असं मस्त गाणं झालंय आणि तू येशील का तर मस्त आहे तुझ्या आवाजात सूट होतील अशी मस्त होईल. आणि आम्ही पोचलो आणि एवढं सुंदर म्हणजे वैशालीताई गाऊन गेली होती तर ते ऐकूनच इतकं आवडलं मला ते गाणं आणि मी गायल्यानंतर देखील ते आणखीन इतकं वेगळं म्हणजे आपलं हिंदी चित्रपटातलं सगळ्यांना माहिती असलेलं गाणं म्हणजे मोरनी बागामा त्या पद्धतीचा तो प्रयोग कुठेतरी त्याच्या जवळ जाणार आहे की एक माझा असा आवाज आणि मग वैशालीताईचा असं सुंदर. आणि त्याच बरोबरीने मला फ्रेंड्स नावाचा चित्रपट आला होता त्यातही रात सरना असं एक गाणं त्यांनी केलं होतं तेही असंच की नाही मस्त झालंय गाणं आणि तू ये वगैरे मग ते कुठल्याही क्षणाला आणि कुठल्याही दिवसाच्या कुठल्याही वेळेला ते बोलवू शकतात आणि आपल्याला आणि एक चांगलं गाणं मिळून जातं. हो ऍक्च्युली ऐकूया ना थोडंसं. वा नंदेश मला वाटतं ही जोड चांगली मिळाली. आईला म्हणजे मी तेच म्हणतो मला चित्रपटात नाही गाता आलं पण हिच्यावर आता गायला मिळालं. तू मला रोज स्टेज शोला घेऊन जा तुझ्यावर गायली. मला वाटतं तुम्ही दोघं एकमेकांना स्टेज शोला घेऊन जा असं म्हणायला हरकत नाही कारण किती कार्यक्रम तुम्ही दोघंही करता आणि हा लोकपरंपरेचा
एक जो बाज आहे तो बाज तुमच्यामुळे लोकांपर्यंत जातोय. गोष्टी गाण्यांच्या. मला वाटतं जसं तू आता गुलाबाची कळीबद्दल सांगितलं तसं फेरारी की सवारीचं एक तो वेगळाच विषय झाला. आणि पुन्हा एकदा उर्मिला धनगर आमच्या डोळ्यासमोर आली आणि ते गाणं तुला हिट अगदी करून दिलं. कसं मिळालं ते गाणं? त्या गाण्याबद्दल सांगायचं तर तेही अशीच एके दिवशी अचानक आलेली संधी. अचानक एक दिवशी फोन येतो आणि विचारलं जातं की तुम्ही नाव ऐकलंय का विदू विनोद चोप्रा आणि त्यांचे बॅनर्स जे पिक्चर्स आहेत मुन्ना भाई MBBS वगैरे असं सगळं. मिळले हो तर मग तुम्ही गाल का? एक आगामी चित्रपट येतोय त्यासाठी आम्ही एक मराठी लावणी असं करण्याचं आमचं चाललंय. तर मी चालेल. आम्ही पोहोचले मापुसकरांच्या स्टुडिओत. मापुसकरचं दिग्दर्शनाखाली तो चित्रपट होता आणि मला वाटतं मी 3दा वगैरे ते गाणं रेकॉर्ड केलं. अच्छा. एकदा त्यांच्या स्टुडिओत, एकदा प्रीतम असताना आणि एकदा गुरु ठाकूर आणि आम्ही असे सगळे असताना पुन्हा एकदा रेकॉर्ड करण्यात आलं होतं ते गाणं. ज्या रेकॉर्डिंगला विदू विनोद चोप्रा प्रत्यक्ष हजर देखील होते त्यावेळेला. आणि खूप मस्त एक्सपिरियन्स होता. म्हणजे असं कुठे दडपण नाही आलं. तुमको जैसा गाना है वैसा गाव, म्हणजे हे जे सुरुवातीला लिबर्टी तुला दिली त्यांनी, खुलके गाव. आणि तेच ते पडताळत होते की आणखीन काय येऊ शकतं त्या एका गाण्यामध्ये. किंवा प्रीतम सारखा माणूस पण म्हणजे जेव्हा विचारतात की अच्छा लग रहा है ना उर्मिला, मतलब वो साइन अनकम्प्लीट तो नहीं लग रहा है, मतलब मला जाऊ दे बस इतना ही हो रहा है. तो म्हणजे हे किती मोठी गोष्ट आहे ना. त्या माणसाने अशी त्या माणसाला शंका वाटणं किंवा ती सगळ्यांशी डिस्कस करणं. इवन गुरु ठाकूर पण त्या जे गाणं त्यांनी लिहिलं इतकं सुंदर आणि त्यांच्याबरोबर पण आधी पण गुलाबाची कळी वगैरे अशी सगळे गाणी केली होती. आणि अशी संधी मला वाटतं ना अशा काही माणसांमुळे देखील आपल्याला मिळत असते. कुठेतरी सजेस्ट पण झालेलं असतं आपलं नाव. देऊळमध्ये मी म्हटलं नाना पाटेकर आणि अशी सगळी माणसं. स्वानंद किरकिरे होते त्यावेळेला त्या गाण्यामध्ये. तर हे कुठेतरी मग असं नाही की मग कोण मराठीतलं असं असेल तर तशा पद्धतीने ते गाणं माझ्याकडे असं मला वाटतं. म्हणजे जेव्हा असं चर्चा होते तेव्हा आपल्याला ते जाणवतं. मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे की आपली वेळोवेळी दखल घेतली जाते आणि ती एवढी मोठी संधी आपल्याला मिळते एवढ्या सगळ्या याच्यातनं. कारण ते अनेक मोठ्या मोठ्या गायकांकडनं देखील ते आधी गाऊन घेतलं होतं. पण तरी देखील गुरु ठाकूर म्हणाले बघ तरी देखील ते जर तुझ्याकडे आलं ना बघ म्हणजे ते तुझ्या तो हे जे त्यांना हवंय तुझ्यासाठी होतं म्हणून ते तुझ्यापर्यंत आलं. पण तेच आहे ना, तो आवाजातला जो वेगळेपणा आहे ना, त्या वेगळेपणाच्या शोधात मला वाटतं संगीतकार येतात आणि मग तिथे त्यांना तो सूर सापडतो. पण मला जाऊ दे नाही जे काही मार्केट कॅप्चर केलंय नंतर सुद्धा तुला काही प्रतिक्रिया आल्या असतील? म्हणजे असंख्य मी म्हणेल. म्हणजे सारेगमप नंतर मला वाटतं ती त्यावेळेला म्हणजे पुन्हा एकदा मीडिया आणि मग दररोज मी मुलाखती देत होते रेडिओ चॅनल्सला, TV चॅनल्सला आणि डायरेक्ट. कारण तो हिंदीतला वेगळा होता हिंदीचा म्हणजे. आणि ती पण इतकी मोठी अभिनेत्री हे मला आणखीनच नवीन होतं नंतर कळलं जेव्हा. तुला माहिती होतं गाणं म्हणताना? अच्छा. तर ते नंतर कळालं की कळलं का तुला कोण करते. आणि तिने सुद्धा सेटवर विचारलं अनेकदा की कोण आहे, किसकी आवाज आहे वगैरे. म्हणजे पण मस्त आहे, छान गोष्ट. विद्या बालन म्हटल्यानंतर काय आता विद्या बालनला तुझा आवाज असं ते कॉम्बिनेशन जबरदस्त झालं. मला वाटतं आता विद्या बालन नाहीये आपल्याकडे पण आपण तुझ्या आवाजात ते नक्की ऐकूया. नक्की. देख
सबको उंगली पे नचाऊं, पतली गली पटले मुझे हाथ न बुलाऊं, ऐसे 56 है लाइन में छोरे, काय को तुझको ही डोजन दिलाऊं, मैं जिधर भी जाऊं सबको उंगली पे नचाऊं, पतली गली पटले मुझे हाथ न बुलाऊं, कैसा आशिक तू टोटल नारी, प्यार में भी जो मांगे उधारी, चाल फेंके है क्यों बारी बारी, चलिए नाटक तेरा तर जाऊ दे, मला जाऊ दे, मला जाऊ दे, मुझे जाने दे, हाँ मला जाऊ दे, मला जाऊ दे, जाऊ दे, अरे जाऊ दे, हाँ मला जाऊ दे, मला जाऊ दे, ए जाऊ दे, अरे जाऊ दे, हाँ मला जाऊ दे, जाऊ दे ना. क्या बात आहे. वा उर्मिला, खरंच मजा आली. आणि एखाद्या मैफिलीत रंग भरल्यानंतर जी जान येते म्हणतात ना, तसं कुठेतरी झालं. असाच एक आणखी चित्रपट होता की हवा हवाई नावाचा एक पिक्चर होता, आणि मला वाटतं त्याच्यात 2च गाणी होती, एक आशाबाई गायल्या आणि दुसरं तू. ही म्हणजे सौभाग्य म्हणतात ना, असं काहीतरी एक परिस्पर्श आहे की असा एखादा चित्रपट यावा ज्याच्यात मला पण गायची संधी मिळते, ज्यात आशाताईंनी गाणं गायलंय आणि त्यांनी ते गाणं ऐकलं सुद्धा. तर मस्त वाटतं म्हणजे ना, आपण या लोकांकडनं ऐकत आलोय, इतकं शिकत आलोय, आणि त्यांच्याच बरोबरीने जेव्हा आपल्याला एखादं त्याच चित्रपटात एखादं गाणं, बरोबर. मला जास्ती छान कधी वाटलं जेव्हा त्या चित्रपटाचं पोस्टर आलं ना, त्यावेळेला खाली नावं लिहिली होती ना, आशाबाईंच्या शेजारी तुझं नाव होतं. माय गॉड, म्हणजे किती मोठी गोष्ट. मस्त वाटलं. वा. आणि एक चीटर नावाचा पिक्चर होता, त्याच्यामध्ये काहीतरी जॅकरी डान्स असं गाणं, असं काहीतरी एक गाणं होतं, आम्ही ऐकलं होतं, पण ते काही कोकणातला बाल्या डान्स वगैरे त्याच्याशी असं म्हणतात की इकडचा तो बाल्या डान्स, आणि ते जे चित्रपटाचं शूटिंग जे झालं होतं ते सगळं संपूर्ण मॉरिशस मध्ये झालं होतं, तर तिकडे तो जॅकरी नावाने प्रचलित आहे. तो म्हणजे आपण जाखडी नृत्य जे म्हणतो ना, ते तिकडे जॅकरी असं काहीतरी. नाही, ते मॉरिशस मध्ये त्याला बरोबर. तो एक वेगळा अनुभव होता. आणि पुढे नंतर मला कळालं की मला प्लेबॅक मी ज्यांना दिलाय फिमेल नसून मेल आहेत. अच्छा, म्हणजे ऋषिकेश जोशी यांना तो प्लेबॅक मिळाला. ऋषिकेश जोशी नाचलाय या गाण्यावर. अरे बापरे, हीच एक न्यूज आहे. म्हणजे अर्थात ते नंतर कळतं आपल्याला चित्रपट पाहिल्यानंतर की नक्की काय कारण आहे वगैरे, पण असा पण अनुभव. कसं होतं ते गाणं, काय म्हणजे त्याचा थोडस आम्हाला झलक ऐकव ना. आदि नमन करू गणाला, त्याच्या माय पित्या पार्वती शिवाला, यावे सरस्वती आई तुम्ही, घेऊन साऱ्या देवगणाला, एक गणाचं नमन गणाला पावलं, त्याच्या उंबराशी कपाल लाभलं, कर कृपा मावरी आता, दे दर्शन आता, दे दर्शन आता, दर्शन आता, दे दर्शन. हे गणाचं गाणं चला मिळून गाऊया, भक्तीत कणाच्या बेभान होऊया. श्री गणेशा, श्री गणेशा, श्री गणेशा, श्री गणेशा. आता याच्यासाठी पिक्चर बघायला हवा, आणि तुझं गाणं आणि ऋषिकेशचं नृत्य असं बघायला हवं पुन्हा एकदा. म्हणजे ते बघत असताना आम्हाला ही गोष्ट मागची नक्की आठवेल. पण अशाच काही आठवणी प्रत्येक गाण्याच्या असतात. तसं नंदेश जो चित्रपट गाजतोय तो म्हणजे धर्मवीर, आणि इतका मोठा चित्रपट, आणि या सगळ्या कॅरेक्टर्स, त्यातनं त्या सगळ्या प्रतिमा उभ्या राहिल्या, आणि त्यामध्ये तुला तो एक पोवाडा गाता आला. बिलकुल बिलकुल. कसं झालं ते? याची स्टोरी अशी, त्याच फिल्म मध्ये हा पोवाडा नाही आहे, पण तो प्रमोशनल पोवाडा म्हणून वापरला गेला. आधी तो वापरणार होते एक मॉन्टाजेस किंवा काही प्रकारे, पण तो नंतर प्रमोशनल त्याला गीत म्हणून पोवाडा म्हणून ठेवावा असं त्यांचं म्हणणं झालं. सगळ्यात प्रथम मला असं वाटतं, जर गाणं कुठलं आम्ही करायला घेतलं असेल तर ते हे
धर्मवीर मधला पोवाडा असेल. बरं. मला प्रवीणने मला वाटतं शूटिंग सुरू होण्याआधी आम्ही एका ठिकाणी भेटलो आणि त्याने सगळी मला स्टोरी सांगितली की काय नेमकं कसं कसं जात आहे आणि तोपर्यंत काही लिहून झालं नव्हतं. मग मी त्याच्याकडनं मीटिंग करून खाली उतरलो, बाईक होती, सिग्नलला आल्यानंतर मला 2 ओळी सुचल्या त्या की त्या सुरुवातीच्या ज्या घ्यायच्या आहेत त्या, आणि त्या सुचल्यानंतर मी म्हटलं प्रवीण पटकन, माझी सवय फार वाईट, अरे मला काहीतरी सुचलं, अरे मस्त मस्त, तू प्रसाद बिर्वेंना सांग. त्या प्रसाद बिर्वेने हे गाणं लिहिलंय, डॉक्टर प्रसाद बिर्वे पुण्याचे आहेत, तर त्यांना तू सांग आणि मग पुढे तुम्ही लिहून घ्या. 21 दिवस हे गाणं आम्ही लिहित होतो. बापरे. म्हणजे ते लिहित होते. नंदेश बरोबर आहे का? कारण ते डॉक्टर पेशा म्हणून रात्रीचे 11 11:30ला फ्री होणं, मग आम्ही 1-1:30 वाजेपर्यंत ते आम्ही, नाही हे चाल, माझी चाल अशी आहे, याला तुम्ही शब्द असे करा, मग त्या चालीप्रमाणे शब्द व्हायचे किंवा त्या शब्दांप्रमाणे मग मी चाल करायचो. असं जवळजवळ हा खेळ 21 दिवस. प्रवीण तिकडून नंद्या झालं का तुझं? अरे बाबा होतंय होतंय म्हटलं. अरे गाणं जोपर्यंत लिहून होत नाही तोपर्यंत ती चाल होणार नाही, त्याचं काय सादरीकरण कसं आम्हाला करायचं कळत नाही. आणि मग ते गाणं पोवाडा तो लिहून मी त्यांना फार छळलं असं म्हणूया, एक संगीतकार म्हणून मी त्यांना फार छळलं. कारण मलाही तसंच पाहिजे होतं की इतक्या मोठ्या व्यक्तीसाठी, ज्यांना समाजासाठी नव्हे तर गोरगरिबांसाठी धर्मवीर म्हणून त्यांना पदवी जी दिली, आनंद दिघे साहेब, त्यांच्यावर हा सिनेमा होणार तर हे अजरामर राहिलं पाहिजे. इतर गाणी येतात जातात वाचतात छान आहेत, ती टिकतात, पण अशी काही गाणी असतात की ती त्या कॅरेक्टरला धरून त्यांचा काय म्हणूया त्यांचा प्रवास हे सांगणारी गाणी असतात. आणि ती जर आपण अरे चलो ना करते असं नाही चालत. त्याच्यामुळे काही गाणी फार तुम्हाला कटाक्षानं लक्ष द्यावं लागतं. म्हणून आम्ही थोडासा वेळ घेतला आणि मी त्यांना खूप त्रास दिला. पण जेव्हा गाणं तयार झालं तेव्हा डॉक्टर साहेब म्हणाले, नंदेश मला अपेक्षित नव्हतं, आणि पहिलंच वाक्य त्याने लिहिलं, ढाण्या वाघ होता ठाण्याचा. बापरे म्हणलं, अरे क्या बात आहे, काय लाईन काढली आहे, त्याच्यातच अर्धा. आणि मी खरं सांगतो, मला असं वाटतं 25 ते 30 लाख व्ह्यूज त्याला आहेत त्या सिनेमा नंतर. त्या गाण्याला इतक्या लोकांनी ते पाहिलं, आणि त्यात गाणं नाही बरं का, चित्रपटात गाणं नाही आहे, पण ते प्रमोशनल सॉन्ग म्हणून इतक्या लोकांनी आणि इतक्या लोकांनी ते भरभरून. आणि संगीतकार म्हणून सुद्धा तुझा एक वेगळेपण या गाण्यामध्ये संगीतकार म्हणून अनेक माताजीनं तिने मला आता आठवण करून दिली. ती ज्याच्या बरोबर काम केलंय तसं ते आशाबाईंचं नाव तिने घेतलं. त्या आशाबाईंनी माझ्याही बरोबर डुएट गायलंय, उषाबाईंनी गायलंय. तर नाव येणं काय असतं ती बोलले, तर मला ती सांगत होती, तर मला असं होत होतं. आशाबाईंचं नाव त्याच्यात. परत नरेंद्र भिडेने केलेलं म्युझिक, गजेंद्र अहिरेची तो सिनेमा, त्या रात्री पाऊस होता, ते पाऊस पाऊस असं ती लाईन त्यांनी गायली नंतरचा अंतरा, आणि तो माझ्या गाण्याला जॉईन केला. हे मला माहित नव्हतं, पण बाप रे कमाल आहे. अशा गोष्टी एका गायकाच्या वाटेला येणं, किंवा आताही म्हणाली की आनंद मोडक किंवा अच्युत ठाकूर ज्याबरोबर नावं घेते, किती साम्य आज तुम्ही आम्हाला बोलवलं की प्रत्येक गोष्ट साम्य निघते. रिसर्च केला होता आमचा, इतका खोलवर रिसर्च आम्ही पण केला नाही आमच्या दोघांचा. तेच तर महत्वाचं आहे. खूप छान आठवण आहे. गाण्यांमागच्या अशाच तर गोष्टी उलगडायच्या असतात. आणि जसं ताईच्या बरोबर झालं तसं माझ्या बरोबर झालं की यशवंत देव असतील, राम लक्ष्मण असतील, चंद्रात्रे असतील, अच्युत ठाकूर असतील, अनेक जेवढे जुने संगीतकार होऊन गेले त्या संगीतकारांपासून ते आत्ताच्या संगीतकारांपर्यंत मी गातोय. हे भाग्य मला माहित नाही काय पुण्य आहे, आई बाबाचा आशीर्वाद आहे. त्यामुळेच कदाचित हे पोवाडा करत असल्यामुळे किंवा गात असल्यामुळे माझ्या वाटेला आला. आणि हा जवळजवळ 12 मिनिटाचा आहे, 10-12 मिनिटाचा पोवाडा आहे. पण तो घेताना मग त्यातल्यात काही काटछाट करून एक व्हिडिओ करण्यासाठी तो 5.5-6 मिनिटाचा पोवाडा घेतलाय. पण तो अख्खा पोवाडा अप्रतिम वेगळ्या वेगळ्या वळणावर आहे. मग ते त्यांच्या नवरात्र जी ठाण्याला असते त्या नवरात्रवर येतो. म्हणजे पोवाड्याला टर्न देऊन तुम्ही गोंधळांमध्ये गोंधळाची चाल लावून त्याला पुन्हा एकदा मला पोवाड्यात मी आणलंय. ते ब्युटिफुली झालंय. आणि सत्यजित जामसंडेकर याने ते रिदम अरेंज त्याला केला आणि सुंदर आम्ही यशराज मध्ये केला रेकॉर्डिंग. पहिल्यांदाच माझ्या आयुष्यातलं यशराज त्या या फिल्ममुळे प्रवीणमुळे मला बघायला मिळालं. आणि मंगेश देसाईने आम्हाला खुला नंदेश तेरे को जो चाहिए कर, चांगलं बजेट होतं चांगलं, कारण इतके लोक
जवळजवळ आम्ही 3 वाजेपर्यंत 12 वाजून 3 वाजेपर्यंत रात्रीच्या नुसतं रिदम सुरू होता या गाण्याचा. इतकं मोठं गाणं ते झालं आणि लोकांना खूप आवडतं. वा, लोक ऐकतीलच प्रत्यक्षात पूर्ण. पण आम्हाला एक छोटीशी झलक आज छोटीशी झलक या निमित्ताने तुम्हाला ऐकवतो, कारण पोवाडा खूप मोठा आहे. पण ठाण्या बाग होता ठाण्याचा चाले कारभार अन भरत से धर्माचा दरबार, भरत से धर्माचा दरबार, धर्मवीराचा जय जयकार जी जी, धर्मवीराचा जय जयकार जी जी, धर्मवीराचा जय जयकार जी 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 जी. मला वाटतं हा पोवाडा मूळ सगळ्यांनी ऐकावा असं म्हणायला हरकत नाही, कारण तो जोश जो आहे जो चित्रपटाला आवश्यक आहे त्या गोष्टी नक्कीच आल्यात. पण नंदेश, मी मराठी या नावाने तू जो कार्यक्रम करतोस, म्हणजे हे सगळे लोकप्रकार त्या एका कार्यक्रमात बघायला मिळतात. जवळपास 1,500हून जास्त प्रयोग तू याचे केलेस. कसा त्याचा प्रतिसाद आणि त्याची गोष्ट काय घडली? मी मराठी करावंसं का वाटलं? पहिली गोष्ट, मी काही प्रोड्युसर नाही, डिरेक्टर नाही, लेखक नाही, संविधा करणारा नाही, संहिता करणारा नाही, संगीतकार होतो. पण कार्यक्रमांमध्ये म्हणजे अशा ऑर्केस्ट्रा वाद्यवृंदांमध्ये ही माझी पहिली वेळ होती. आधी केले असतील मी, पण ही माझी तशी प्रोफेशनली कमर्शियली पहिली वेळ होती. आणि त्यात हुकमी एक्का आमचा डॉन म्हणजे आमचे बाबा होते, त्याच्यामुळे भीती नव्हती. पण कार्यक्रमाची अशी धाटणी होती की इतर अनेक कार्यक्रम आपण ऑर्केस्ट्राचे वाद्यवृंदाचे बघतो की शेवट येतो आणि आपण जय जय महाराष्ट्र माझा किंवा मराठी पाऊल पडते पुढे, हीच ही 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 जी सांगत आहे चांगलीच आहे. पण मी म्हटलं आपण त्याला थोडा छेद देऊया आणि आपण आपलं टायटल जर बनवलं तर बरं. हे कधी यावं माझ्या मनात? आता 2 दिवसाने माझा कार्यक्रम शुभारंभाला जातो आणि 2 दिवस हे वेळ पण माझ्या डोक्यात येतं. हे असं बऱ्याचदा झालंय बरं का. शिवसोहळा जो आम्ही महानाट्य करतो 150 लोकांना घेऊन, हे असंच खुळं माझं असंच माझं असतं. बाईक होती माझ्याकडे, 2007ची गोष्ट, 6-7ची. मुलुंडच्या ब्रिजवरनं मी उतरतोय आणि मला दोन्ही लाईन टायटलच्या चाली सकट डोक्यात येतात. मी बाईक बाजूला घेतो आणि स्वप्नील सारख्या आमच्या त्या कंपोजरला अरेंजरला सांगतो, स्वप्नील पटकन मी तुला आता पाठवतो, ते लगेच लगेच तुझ्याकडे हे करून ठेव, त्याला बनवून ठेव. त्या लाईन्स अशा होत्या की ज्ञानेशाच्या अनतुकयाच्या जन्म घेतला पोटी, मी मराठी मी मराठी. आणि त्याला जोडून मग बाबांना सांगितलं हे मला जरा पुढे लिहून दे, जरा एक अंतरा. तर बाबांनी 2 अंतरे लिहून दिले मला त्याचे, पण तो त्यातला मी एकच अंतरा घेतला आणि मला एक अंतरा वेगळा करायचा होता. तर तो वेगळा मग समीर पेंडकर नावाचा माझा नाट्य क्षेत्रातला अभिनेता मित्र आहे, तो चांगला लिहितो मला माहित होतं. त्याला फोन केला आणि आतमध्ये ग्रँड रिहर्सल सुरू आहे आणि मी बाहेर येतोय आणि टायटलचा सांग बाबा सांगा, ते लिहून घेतोय, हे साइन लाईन बसवा, बाहेर येतोय अंतरा, हा अंतरा बसवा, चाल देतोय बरं का, 40 सेकंड मी देतोय, हा दुसरा शेवटचा अंतरा, हे घ्या, बसलं, असं झालं. अरे दादा, पण हे कसं, आम्हाला काहीच कळत नाही, कोण गाणार, काय कसं येणार. सगळं बसलं आणि त्याचं टायटल असं होतं, ज्ञानेशाच्या तुकयाच्या जन्म घेतला पोटी, मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी, तांबड्या मातीचा मराठी, दर्या खोऱ्याचा मराठी, असं ते सगळं मराठी मराठी असं ते. मग अभंगाची त्याच्यात चाल आली, त्याच्यात पोवाड्याची चाल आली आणि त्याच्यात मग परत पोवाड्याची चाल किंवा वेगळं आणि चाल, समरगीताची चाल लावून ते मी मराठी हे टायटल. आता आमचे जवळजवळ तू म्हणते तसंच 16 वर्ष होत आली, आमचा कार्यक्रम अजूनही सुरू आहे आणि अजूनही टायटल आली तर लोक उठायचे थांबतात आणि ते टायटल ऐकतात. तर हे खूप
खूप मोठं एका संगीतकाराला किंवा नक्की. एक वेगळं पण करून बघितलं, पण ते वर्कआउट झालं. जसं संगीत शिवसोहळामध्ये पण की शेवट यायचा होता आणि शिवसोहळा हा कार्यक्रम आहे, त्याचा टायटल काहीतरी वेगळं असावं, कारण छत्रपतींवर महानाट्य जातं, बरोबर. शिवराज्याभिषेक सोहळा होतो हो. आणि मग शिवसोहळा आला पाहिजे हा. म्हणून ते परत टायटल त्याच्या ओळी माझ्याकडनं लिहिल्या गेल्या वा. आणि ते चाल झाली आणि अशा पद्धतीने वा. 2-3 संगीत का मेला त्याची सुरुवात ईशस्तवनानं होते, तेही वेगळ्या पद्धतीने मी चाल केली. असं थोडासा वेडसर माणूस आहे मी, तर अशा पद्धतीने अनेक गीतांना जन्म दिला गेला. बरोबर. अनेक आणि ते चाली झाल्या. कार्यक्रमही तितके गाजले. खूपच कारण आज चालू आहेत आणि आजही आपले आजही आशीर्वाद चालू आहे. आजही सुरू आहेत. खरंय. म्हणजे आज देशाच्या कानाकोपऱ्यात नाही तर देशाच्या बाहेर सुद्धा हे कार्यक्रम होत आहेत बिलकुल. आणि असेच होत राहोत Thank you. अशी आमची सदिच्छा Thank you. नक्कीच आहे. गोष्टी गाण्यांच्या. मला वाटतं उर्मिला, मी वसंतराव सारखा चित्रपट जेव्हा तुला मिळाला आणि त्यातली ती जी लावणी, बैठकीची लावणीच एक प्रकारची ती आहे आणि ती एक घरंदाज गायिका आणि तिचं ते सादरीकरण, तुझा आवाज इतका म्हणजे चपखल बसलाय म्हणतात ना तसं. म्हणजे त्या गायिका तशा म्हणजे त्या चित्रपटात दाखवल्या त्या वयाने मोठ्या आहेत, वयस्कर. पण तुझा आवाज इतका परफेक्ट त्या कॅरेक्टरला मिळालाय. कसा मिळाला मी वसंतराव? आणि असं काहीच एक वेगळं सापडून जातं ना हातात. हो. असं कधी यापूर्वीही झालं होतं का? हो, असं झालं होतं एकदा. आणि अशा संधी ज्या असतात ना, ज्या अशा अचानक आपल्याकडे येतात, तर त्या गाण्यांचं मोल काही वेगळंच असतं. याआधी पण फॅन्टॅस्टिक जी लावणी माझ्याकडे आली, सांगतो ऐका या चित्रपटासाठी गायले होते. तर त्या लावणीसाठी जेव्हा आम्ही म्हणजे रिहर्सल आधी झाली होती त्या गाण्याची, पण जेव्हा मूळ रेकॉर्ड करण्याची वेळ आली त्यावेळेला माझा आवाज बसला होता. आणि मग ना म्हणजे आता ते काय आपल्या हातातली गोष्ट नाही आहे, म्हणजे ती म्हणजे ते होतच नव्हतं, म्हणजे ओपनच होत नव्हता आवाज. आणि रोज म्हणजे एक आठवड्यानंतर वगैरे महिना, एक महिनाभर ती लोक थांबले होते. म्हणजे अविनाश विश्वजित या गाण्याचे संगीत दिग्दर्शक. आणि ते रोज आठवड्याभरानंतर फोन करायचे की काय आता थोडंफार तरी गाऊ शकते का? नाही, म्हणजे होतच नव्हतं. आणि गाणं इतकं छान होतं, ते टिपेचं गाणं होतं, पण म्हणजे इतके दिवस ते थांबले. मला नव्हतं वाटलं की असं थांबतील, ते गाणं जाईल दुसरीकडे, कारण असं मोस्टली होतं. तर असा पण अनुभव आहे. आणि वसंतराव सारखा अनुभव असा होता की ते गाणं आधी दुसरं कोणीतरी गायलं होतं. बरं. हा. आणि मग अचानक एक दिवस मला राहुल देशपांडे दादाचा फोन येतो आणि मला म्हणतात की उर्मिला, एक गाणं आहे तुझ्या आवाजात, ते खूप मला तुला पाठवतो मी. माझी मुलगी अलंकृता तेव्हा 4 महिन्यांचीच होती आणि पावसाळ्याचे दिवस होते त्यावेळेला. म्हणजे अशा मोमेंट्स पण असतात ना की आपल्याला असं पण जायचंय आणि इतकी मोठी संधी आहे. तर कसं मग पण नवरा पण माझा अतिशय सपोर्टिव्ह. सो त्यावेळेला आम्ही गेलो, तेवढा मुसळधार पावसामध्ये ते रेकॉर्ड झालं. म्हणजे ती एक आठवण होती की आपलं लहान बाळ आपण घरी ठेवून ते गाणं रेकॉर्ड करतो. आणि ते इतकं सुंदर होतं, म्हणजे भीती होती एक पॉज असतो ना शेवटी स्त्रीच्या आयुष्यातला एक मोठा. आणि त्यानंतर जेव्हा असं गाणं आपल्याकडे, तर मला येईल का, हे खूप कठीण वाटतंय गाणं, असं सगळे प्रश्न होते. पण तिथे गेल्यानंतर खूप मस्त झालं गाणं. जेव्हा गायला सुरुवात केली तेव्हा ते गाणं आणि एकदम इज झालं म्हणजे. आणि ते पण म्हणाले की किती छान म्हणजे सूट झालं. त्याचा बाजही थोडासा वेगळा आहे, असं टिपिकल क्लासिकलच्या अंगाने जाणारं वाटतं ते मजा. थोडंसं फार सुंदर. ऐकूया. हो. लख लखता पुनवरातीचा लख लखता केला मी शृंगार. पुनवरातीचा लख लखता केला मी शृंगार.
लवतो या बाई डावाडोळा लवतो या बाई डावाडोळा लवतो या बाई बाई पुनवरातीचा लख लखता वा वा उर्मिला खूप छान सुंदर आणि आपल्या हातून अशा कलाकृती घडून जातात. तशी ही एक अप्रतिम कलाकृती घडलेली आहे. तुझ्या आवाजातनं ती लोकांपर्यंत पोहोचली आहे. मला वाटतं हे आठवणींचे कप्पे असेच उलगडत राहावेत असं वाटत राहतं. पण आता थोडंसं थांबायची वेळ झालेली आहे. पण उत्तराताई ते तुमच्यामुळे आज आम्हाला पण एक नव्याने सगळ्या गाण्यांची ओळख झाली असं वाटतंय. पुन्हा एकदा ती गाणी त्या वाटेवर पुन्हा एकदा तुम्ही गेलात, पुन्हा एकदा ती गाणी सापडली. आणि हे क्षण असेच असतात ना, जपून ठेवावेसे वाटतात. आणि जसे ते तुम्ही जपून ठेवलेत तसे ते रसिकांच्या मनात जपून राहावेत, त्यासाठी आपला हा कार्यक्रम आहे गोष्टी गाण्यांच्या. बिलकुल बिलकुल. त्यामुळे एक सांगीतिक वेगवेगळ्या संकल्पना जशा साकारत जातात, तर मला असं वाटतं की या मैफिलीची सांगता करताना नंदेश मराठीत सुफी आणलंस तू. बिलकुल. कैलाश खेरनी मला वाटतं त्या अल्बमचं प्रकाशन केलं आणि तो सगळा अनुभव खूप वेगळा झाला. संगीतात वेगवेगळे प्रयोग जे होतात त्यातला एक तो महत्वपूर्ण प्रयोग होता. त्यामुळे मला असं वाटतं की त्या प्रयोगाविषयी ऐकून मग आजच्या गोष्टी आपण थांबवूया. अल्बमचं नाव होतं सुफी आरी. सुफी आणि पहिला मराठी सुफी अल्बम असेल असं मला वाटतं, मला माहित नाही, पण पहिला मराठी सुफी अल्बम असावा तो. आणि त्याच्यात मराठी, उर्दू, हिंदी असं सगळं असं मिश्रण त्याच्यामध्ये गीतामध्ये होतं. आणि काही 1-2-3 गीतं मी लिहिली. एक A.K. खान साहेब जे आपले आहेत किंवा संतोष हुदलीकर साहेब जे आहेत, खूप साहित्यिक मोठे आहेत, नाशिकचे लेखक आहेत, त्यांनी गाणी काही लिहिली. आणि एक आत्ता जे मी सादर करणार आहे ते गाणं लिहिलंय आपण सगळ्यांना सुपरिचित असं आपला ज्याने पत्र लिहिलं होतं. बरं, अरविंद जगताप. तर अरविंद माझा चांगला मित्र आहे, पण अरविंद फार लेट करतो बाबा द्यायला. तर अरविंदच्या खूप मी मागे लागलो आणि चाल माझी तयार झाली होती माझी तशीच परत एकदा टोलवर. मला काही कळत नाही टोलचं आणि माझं काय आहे. ती पण चाल मला अशीच लागली. आणि मग त्यानंतर मी याला सांगितलं अरविंदला की ही चाल लागली आहे, मला याच्यावर शब्द लिहून दे. म्हणजे काय तुला अभिप्रेत आहे. म्हटलं अरे तू लिहिशील ते, ही अशी चाल आहे, बरं ठीक आहे मला 2-2 करून पाठव. मग त्याने विठू माझी माऊली विठू माझी सावली हे त्याच्या आधी आहे. देव माझा येई मनी माझ्या, जो देवळात रोज भेटतो, तो देव मज खोटा वाटतो. म्हणजे कल्पना काय आहे, कल्पना शक्ती काय की माझ्या मनात माझा देव इथे आहे, मला तिथे जाण्याची गरज नाही आहे त्या मंदिरात, तो इथेच आहे, माझ्या जवळ आहे, माझ्या पाशी आहे तो. तर अशी ती संकल्पना आणि खूप सुंदर त्याने पुढे लिहिलं. आणि त्याला कैलाश खेरच्या हातून आम्ही, कारण तो सुफी गाणारा आणि लोककलेचा आणि लोकसंगीतातनं येणारा, तर त्याने खूप खूप खुल्या दिल्यानं आम्हाला दाद दिली आणि त्यांनी सगळी गाणी ऐकली. आणि मला असं वाटतं तो अल्बम रिलीज झाला LM म्युझिक कडनं. म्हणजे मला इथे सांगायला खूप आवडेल, LM म्युझिक म्हणजे लता मंगेशकर म्युझिक कंपनी. बरोबर. मयुरेश पै आमचा मित्र आहे, त्याला मी जेव्हा ऐकवलं मयुरेश असं आहे, अरे मस्त आहे नंदेश, मस्त झालीत गाणी, तू एक काम कर आपण रिलीज करू. म्हटलं तू करशील, अरे मला तुलाच सांगायचं होतं की रिलीज कर म्हणून, कसं सांगू. म्हणजे रिलीज केलं आणि कैलाश खेर आला. आणि त्या दिवशी बिलीव्ह नाही करणार, मयुरेशने फोन लावला, असं आता रिलीज होणार आहे, जाणार आम्ही आता सगळे. आणि मयुरेश म्हणाला की तुला एका व्यक्तीशी बोलायचं आहे. म्हटलं ओके ठीक आहे. तर मी आज झालं का सगळं वगैरे. आणि त्याने फोन लावला, नंदेश दीदी बोलतायत. ओ माय गुडनेस, बाप रे, मी काय कळेच ना मला, मी काय करू. मी फोन घेतला आणि म्हटलं दीदी हॅलो, एकदम असा नाजूक आवाज, मी अजूनही विसरू शकत नाही त्यांचा आशीर्वाद. आणि त्या म्हणाल्या नंदेश मी तुमचं गाणं ऐकलं, खूप मला आवडली तुमची गाणी, तुम्ही खूप चांगला प्रयत्न केला आणि तुमच्या या प्रयोगाला आणि तुमच्या वाटचालीला माझ्याकडनं मी खूप खूप शुभेच्छा देते. काय पाहिजे. आणि मी असा म्हटलं दीदी बस तुमचा आशीर्वाद राहू द्या. आणि फोन मी बोलूच शकत नव्हतो. म्हटलं तुमचा आशीर्वाद आम्हाला सगळ्यांवर राहू द्या. आणि रिलीज झाला, लोकांना आवडतोय. आणि कधी कधी गाणी गातो मी माझे काही कार्यक्रमांमधनं.
पण नाही, अशी खरं तो एक वेगळ्या वेगळा धाटणीची अंदाज आहे आणि संगीतातला एक वेगळा प्रयोग वेगळा प्रयोग. नक्कीच आहे. मला असं वाटतं की या वेगळ्या प्रयोगानेच आपण आजच्या मैफिलीची सांगता करूया, कारण या गाण्यानंतर बोलण्यासारखं काही उरणार नाही. पण तुम्हाला मी नक्की सांगणार आहे की अशाच काही कलावंतांसह पुढच्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत, पुढच्या भागात आपण भेटणार आहोत. आज मात्र या सुफी अंदाजने आपल्या या मैफिलीची सांगता करूया. विठो माझी माऊली, विठो माझी सावली, विठो माझी माऊली, विठो माझी सावली, विठो माझी माऊली, विठो माझी सावली, विठो माझी माऊली, विठो माझी सावली. देव माझा येई मनी माझ्या, देव माझा येई मनी माझ्या, देव माझा येई मनी माझ्या, देव माझा येई मनी माझ्या. जो देवळात रोज तो देव मज खोटा वाटतो. देव माझा येई मनी माझ्या, देव माझा येई मनी माझ्या. समाधान मन ठेवा शुद्ध त्याला त्यात समाधान. कोंडू नका कुणी देवालया माझ्या, कोंडू नका कुणी देवालया माझ्या. देव माझा येई मनी माझ्या, देव माझा येई मनी माझ्या. जो देवळात रोज भेटतो तो देव मज खोटा वाटतो. देव माझा येई मनी माझ्या, देव माझा येई मनी माझ्या. विठू माझी